हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर हे जे आपण तुम्ही बघतायत तर हे जे आहे फिश फ्राय आहे। तर खूप रिक्वेस्टेड रेसिपी होती की फिश फ्राय कसा करायचा, तर त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवते। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर त्याला तुम्हाला सांगते। तर सगळ्यात पहिले जे आहे आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे। तर हे जे मासे मी दाखवते आहे तर हे जे आहे ही सुरमई आणली होती। ॲक्च्युअली मी दोन प्रकारचे मासे आणले होते, मी पुढे सांगणारच आहे। तर ही सुरमई आणलेली होती। तर त्याच्यासाठी आपल्याला आधी ते मासे आहे मॅरिनेट करायची आहे। त्याच्या आधी एक वाटण वाटून घ्यायचं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर असा लसूण, आलं आणि कोथिंबीर, आणि जर तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरची टाका। जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केली तरी चालेल। जर हिरवी मिरची तिखट असते, जेव्हा आपण ते फ्राय करतो तर खूप ठसका येतो आणि तिखटही लागतं, कारण की वरही आपण त्याच्यावर तिखट घालणार आहोत। तुम्ही ते बघू शकताय। मी आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर जे आहे त्याचं वाटण असं थोडंसं नॉर्मल पाणी टाकून वाटून घेणार आहे, कारण की ते बारीक होत नाही। तर इथे जे आहे वाटून घेतल्यानंतर तुम्ही ते बघू शकताय मी ताटामध्ये जी आहे ती सुरमई घेतलेली होती, आणि ती सुरमई व्यवस्थित अशी धुवून साफ करून घ्यायची आहे, कारण की तिला वास असतो आणि थोडीशी घाणी असते। तर ती व्यवस्थित साफ करून घ्यायची। त्याच्यानंतर मी त्याच्यावर टाकणार आहे हळद। हळद खूप महत्त्वाची आहे फ्रेंड, कारण की ते अँटीबायोटिकचं काम करते। आणि मासे जे असतात ते पाण्यात असतात, आणि पाणी बऱ्या प्रकारे शेवाळलेलं असतं किंवा त्यांच्या अंगाला जे आहे त्यांची ती कातडी, त्याचा शेवाळाचा वास येतो। जर तुम्ही त्याच्यामध्ये हळद टाकली तर त्याच्याने जे रोग होतात किंवा म्हणजे आपल्याला इन्फेक्शन होणार असतं पाण्यापासून, ते होत नाही। तर हळद सगळ्यात पहिले टाकून घ्या व्यवस्थित। त्या हळदीने जे मासे आहेत ते व्यवस्थित असे मॅरिनेट करून घ्या, की जेणेकरून त्याच्यामध्ये जंतू जे असतील ते मरून जातात आणि आपल्या खाण्यासाठी ते योग्य असतात। आणि याच्यावर मी थोडंसं मीठ टाकते, की जेणेकरून त्या माशांना थोडंसं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला ते व्यवस्थित मॅरिनेट करता येतात। तर तुम्ही बघू शकताय फ्रेंड, इथे जे आहे मी व्यवस्थित अशी हळद लावून घेतलेली आहे। तर आपण जे मासे आहेत ते असे दोन प्रकारे करू शकतो। तर त्यातलाच हा पहिला प्रकार आहे। तर तुम्ही कुठलेही मासे आणले तर तुम्हाला फ्राय करायचे असतील तर मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही त्याला असे मॅरिनेट करू शकताय। हळद, थोडंसं मीठ आणि आलं, लसूण आणि कोथिंबीरची जी पेस्ट आहे ते लावून त्याला जवळपास अर्धा तास तुम्ही ठेवलं तरी चालेल। तुम्हाला खूप छान टेस्ट हवी असेल तुम्ही रात्रभर त्याला फ्रीजरमध्ये म्हणजे बर्फामध्ये तुम्ही त्याला मॅरिनेट करून ठेवू शकता। दुसऱ्या दिवशी तुम्ही ते जर फ्राय केले ते मासे, म्हणजे टेस्ट खूप छान येते। तर सगळ्यात पहिले जे आहे आपली स्टेप आहे ती मॅरिनेट करून ठेवायची। जर वेळ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही अर्धा तास, एक तास त्याला मॅरिनेट करून ठेवलं तरी चालेल। कमीत कमी त्याला 30 मिनिटं जे आहे मॅरिनेट करून ठेवायचं आहे। आणि त्याला हळद आणि मीठ टाकल्यानंतर मी त्याच्यावर अर्ध लिंबू पिळलेला आहे चवीसाठी, खूप छान चव येते लिंबाने। तर व्यवस्थित असं लिंबू पिळून घ्यायचं आहे त्याच्यावर आपल्याला। आणि लिंबू पिळून झाल्यानंतर आपण जे वाटण वाटलं होतं ते व्यवस्थित त्याला लावून घ्यायचं आहे। जर तुम्ही बघितलं ते आता सध्या कोरडे दिसत आहेत, पण मीठ टाकल्यामुळे त्याला थोड्या वेळाने जे आहे त्या माशांना असं पाणी सुटतं, जर आपण त्याला व्यवस्थित 30 मिनिटं त्याला मॅरिनेट केलं तर। तो इथे जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामधनं मी ते वाटण जे आहे ते काढून व्यवस्थित असं माशांना लावून घेतलेलं आहे। आणि ही जी आहे तुम्ही असंच डायरेक्ट फ्राय करू शकताय, किंवा मी व्हिडिओ दाखवणार आहे पुढे तसंच फ्राय करू शकता, तसंही तुम्ही फ्राय करू शकता। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर ते तुम्हाला माझ्या हातामध्ये दिसतंय ते कोकम आहे, याला आपण आमसुलही म्हणतात बऱ्याच भागामध्ये। तर हे पाण्यामध्ये थोडंसं भिजू घालायचं, आणि याचं जे पाणी आहे नॉर्मल घोटभर पाण्यामध्ये याला भिजू घालायचं आणि ते पाणी टाकायचं। आणि ते दुसरं जे आहे आम्ही कोकणातून आणलं होतं तो आगळचा ज्यूस असतो, म्हणजे कोकम जे असतं ते कोकणामध्ये त्याचा ज्यूस भेटतो। त्याच्यामध्ये साखर नसते, फक्त ते आंबटक असतं, तो मी इथे वापरते। तर बऱ्याच जणांच्या घरीचा हा गळ जो मी टाकते तो ज्यूस नसतो, म्हणून मी तुम्हाला सांगितलं फ्रेंड की जे आपल्या घरामध्ये आमसूल आहे ते पाण्यामध्ये भिजू घाला थोडंसं घोटभर पाण्यामध्ये, आणि ते माशांना लावा, त्याची टेस्ट अफलातून येते। तर ही जी मी जे आगळ टाकलेलं आहे जे मी बघितलं होतं ते कोकणामध्ये बघितलं होतं, आम्ही बऱ्याचदा कोकणामध्ये मासे खायला जातो तेव्हा। तर याला जे आहे ते असं मॅरिनेट करून तुम्ही ठेवू शकताय। जर तुम्हाला हवं असेल तुम्ही तिखट टाकू शकता याच्यामध्ये लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, तुमच्याकडे जे तिखट अवेलेबल आहे ते टाकून याला मॅरिनेट करून ठेवून द्यायचं। तर याच्यामध्ये जे आहे तो मसाला भेटतो फिश फ्रायचा बाहेर रेडीमेड, तो मी याच्यामध्ये घालणार आहे नंतर। आणि तो मसाला घालून मी जवळपास याला 30 ते 40 मिनिटं जे आहे व्यवस्थित असं मॅरिनेट करायला साईडला ठेवून दिलेलं होतं। तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। आता सबस्क्राईब कसं करायचं बऱ्याच जणांना माहिती नाहीये, म्हणून सांगते। तर खाली जर तुम्ही व्हिडिओ बघता त्याच्या खाली जे आहे एक रेड कलरचं बटन दिसत असेल तर ते फक्त तुम्हाला दाबायचं आहे। त्याने तुमचे कुठलेही पैसे जात नाही किंवा नेटही संपत नाही। तर ते फक्त सबस्क्राईब करा, आणि जे माझे व्हिडिओ आहे रेसिपीचे ते तुमच्या चॅनलवर तुमच्या फोनवर यूट्यूबला येत जातील, आणि अशा छान छान रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। इथे जे आहे
तो आमचा इथला लोकल मासा होता शिलापी म्हणून, तर तो मी घेतला होता आणि त्याला जे आपण मी पहिले सांगितल्याप्रमाणे आलं लसूण पेस्ट, थोडंसं हळद, मीठ आणि आगळ टाकून व्यवस्थित 30 मिनिटं मॅरिनेट करून घेतलं होतं आणि ते मासे जे आहेत ते व्यवस्थित मॅरिनेट झाले होते. आता आपल्याला मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे आपण 2 प्रकारचे फ्राय करणार आहोत. इथे मी बारीक रवा घेतलाय. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही तो मिक्सरमध्ये एकदा फिरून घ्या, तो बारीक होतो. आणि इथे जे वापरणार आहे तांदळाचं पीठ, तर मी तुम्हाला नेहमी सांगते तर तांदळाचं पीठ तुमच्याकडे नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही 2 ते 3 चमचे बेसन पीठ घातलं तरी चालेल. आणि याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ, थोडंसं हळद आणि थोडंसं चवीनुसार तिखटही टाकायचं आहे. जर तुम्हाला आवडत नसेल तर फक्त हळद आणि मीठ टाकलं तरीही चालेल, तरी ते खूप छान होतं. आणि आपण याच्यामध्ये रवा वापरला, त्याच्यामुळे ते बाहेरचं जे कवर आहे आपण फ्राय करताना जे मासे खातो हॉटेलमधले सारखे ते असं कुरकुरीत होतं. ॲक्च्युली हॉटेलमध्ये जे आहे कॉर्नफ्लॉवर वापरतात, पण आपण इथे कॉर्नफ्लॉवरचा वापर करणार नाही आहे कारण की ते हेल्थसाठी थोडंसं हानिकारक आहे. तर इथे मी रवा आणि तांदळाचं पीठ जे आहे त्याचं मिश्रण व्यवस्थित हळद आणि मीठ टाकून एकत्रित करून घेतलेलं आहे. आणि जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसलं तुम्ही याच्यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन पीठ वापरा आणि त्याच्यामध्ये जो रवा आहे तो ॲज इट इज सगळं प्रोसेस करा. इथे जी आहे चिलापी जी होती ती व्यवस्थित 30 मिनिटं मॅरिनेट केली होती. तिला ऑलरेडी पाणी सुटलं होतं आणि त्याच पाणी जे आहे त्याने ते आहे तो रवा चिटकतो. तुम्ही ते बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. ते व्यवस्थित अशी त्याला चिटकून घ्यायचा आहे. तो रवा जो आहे आपण आता हे मिश्रण केलेलं व्यवस्थित रव्याचं मिश्रणाला चिटकून घ्यायचं आहे. आणि एका साईडला मी तवा गरम करायला ठेवलं होतं, थोडंसं तेल टाकलं होतं आणि त्या तव्यावर जे आहे आपल्याला हे मासे जे आहे फ्राय करून घ्यायचे आहे. तर इथे आपल्याला कमी तेलाचा वापर करायचा आहे आणि लो टू मीडियम हीटवर जे आहे आपल्याला हे मासे फ्राय करून घ्यायचे आहे. बऱ्याचदा काय होतं आपण बाजारातनं जेव्हा मासे आणतो त्याचे खूप मोठे मोठे पीस असतात, ते फ्राय करताना शिजत नाही ना, आतमध्ये कच्चेच राहतात. तुम्ही याच्यावर झाकण ठेवू शकता, पण मी ऑलरेडीच मला फ्राय करायची होती त्याच्यामुळे त्यांना सांगताना सांगितलं होतं की पीस जे आहे ते छोटे छोटे कट करा, म्हणजे शिजायला त्याला प्रॉब्लेम येत नाही. इथे जे आहे मी थोडंसं तेल टाकून जे आहे ते मासे जे आहेत तव्यावर बारीक गॅसवर व्यवस्थित असे फ्राय करून घेणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे मासे आहे असे गरम गरमच खायला खूप छान वाटतात. तर नक्की घरी रेसिपी ट्राय करून बघा. आणि दुसरी जी पद्धत आहे ती पण मी तुम्हाला दाखवणारच आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि मासे जे आहेत तर ते खूप गरम असतात, तर आपण हिवाळ्यात खाऊ शकतो आणि खूप छान असे मासे होतात. तर घरी रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर हे जे आहे आपले रवा लावून फ्राय केलेले जे मासे आहेत तर याची टेस्ट खूप छान लागते आणि तव्यावर शक्यतो फ्राय करत जा. तर तुम्हाला दुसरा जो व्हिडिओ आहे तर तोही दुसरा जे मासे आहे तेही सांगते. तर फ्रेंड हा व्हिडिओ थोडासा मोठा होत असल्याने मी याचा जो आहे पार्ट 2 बनवणार आहे, तर तो नक्की बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नेक्स्ट जे व्हिडिओ आहे तो पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की दुसऱ्या प्रकारचे मासे कसे बनवायचे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.